नमस्कार मंडळी, एका नवीन ब्लॉगमध्ये मी स्नेहा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर इथे मी आज मटकीची भाजी बनवत होती आणि स्वयंपाकाची तयारी झालेली होती। तर आज मी तुमच्यासोबत मटकीच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे। नंतर पटपट सर्व कामं आवरून घेतले, झाडून वगैरे, आणि भांडे घासायचे होते ते पण घासून घेतले। वीरचे हातपाय वगैरे धुवून घेतले। मी पण फ्रेश झाली आणि मिष्टी तर काही उठलीच नाही। खूप उशिरा उठली ती, रात्री 8 वाजता उठली जवळपास, आणि रात्री पण खूप उशिरा झोपली, माहिती नाही किती वाजता झोपली। तर इथे चालू होतं माझं मटकीची भाजीसाठी। तर मटकी लावत होती आणि तुम्हाला आज मी रेसिपी सांगणार आहे मी कशी बनवते। तर वीराला मला हेल्प करायला इथे ते वाजव ना बेटा, स्वयंपाक करतो ना मी, स्वयंपाक करू लागतं ना मग मला। बघा आमचा हिरो काय करायचं वीरला, कांदा भाजून चालू आहे, मिरचीवर चप्पा मारत काय वाजवतो तू, लाइटर उई उई नहीं लाइटर काय आहे, लाइटर काय आहे, दे काय पाहिजे तुला, भाजी देऊ ग्लास दिसला म्हणून मम्मा माझ्या हाताने देते, पण मी मिक्सर मध्ये छान माझ्या हाताने देते। मस्त खोबरं भाजून घेतलं आणि नंतर लगेच त्याच्यावर माझ्या हाताने खोबरं मी कोरडंच भाजून घेतलं आणि नंतर त्याला पाणी त्याच्या हाताने घ्यायचं असते आणि इथे नळ चालू करायचं असते फक्त येऊन, बस। बस आता काय करायचं, भांडे घासायचे का, भांडे नाही आहे घासायला, घासले मी सगळे।
तुमचं बाळ खूप शहाणं आहे ना वीर? शहाणं बाळ आहे तू? शहाणं बाळ आहे का? आई गो, आई गो, आई गो, आई गो. एवढ्या बारीक आवाजात म्हणते ना, एवढं छान म्हणते आई गो तो. आता काढून घेते मस्त. एवढेच शेंगदाणे मी याच्यात टाकते. ते आपल्याला भाजून घ्यायचे. नाना हो रे. काय? हां येऊ? कुठे येतो तू? पडशील. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घेतले आणि जो आपण भाजून घेतलेला खोबरं, कांदा, शेंगदाणे, लसूण आहे ते घेतलं आहे. आणि आता हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. पाणी न टाकता वाटून घेतलं आहे मी. तर हे बघा मस्त पेस्ट झालेली आहे छान. आणि आता फोडणी देऊया भाजीला. तर कढईमध्ये तेल टाकून त्याच्यात जिरं, मोहरी, कढीपत्ता असेल तर कढीपत्ता टाका, माझ्याकडे नव्हता. आणि जे वाटण आपण बनवून घेतलं होतं ते वाटण टाकून घ्यायचं. आणि वाटण भाजून घेतलं होतं आपण आधी, त्याच्यामुळे त्याला लगेच तेल सुटलं आहे बघा. जास्त वेळ काही भाजायची गरज नाही पडली. म्हणजे एकदम 1 मिनिट, फक्त 1 मिनिटभर परतून घेतलं आहे इकडं. आणि नंतर लगेच मसाले टाकून घेतलेत. हे बघा किती भारी तेल सुटलं मस्त. तर आता याच्यामध्ये हळद आणि काश्मीरी मिरची टाकून घेत आहे. तर धनिया पावडर नाही टाकली मी, कारण की आपण ऑलरेडी त्याच्यात खूप सारी कोथिंबीर टाकली होती त्याच्यामुळे. तर थोडंसं गरम मसाला टाकला, एकदम थोडासा. तुम्हाला आवडत नसेल तर नका टाकू, किंवा तुम्हाला जो आवडत असेल तो टाकू शकता. तरी बघा मस्त मसाले परतून घेतले छान. 1-2 मिनटं मसाल्यांचा कच्चेपणा जाऊ द्यायचा आहे. मस्त मसाले परतून झाले. आता आपण याच्यामध्ये मटकी टाकून घेऊया. आणि आता मटकी मिक्स करून घ्यायची याच्यामध्ये आणि 2 मिनटं त्याला उकळी येऊ द्यायची आणि कमी गॅसवरती 2 मिनटं शिजून घ्यायचं आहे. मस्त, खूप मस्त भाजी झाली होती. मला तर खूप जास्त आवडली ती. आणि नक्की करून बघा तुम्ही पण, खूप छान होईल. तर पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. तर मी थोडंसं पाणी टाकलं होतं इथं, कारण की ती भाजी थंडी झाल्यावर ऑटोमॅटिक थोडीशी घट्टसर होते. तर चला, अशी मस्त भाजी झालेली आहे आपली. आता पोळ्या वगैरे करून घेते मी. पोळ्या करायला तवा ठेवला आहे आणि भाजी तिकडच्या साईडने ठेवून दिली, कारण एक मध्यातला गॅस माझा कमी आहे, इकडचा गॅस मोठा आहे आणि त्या साईडचा पण गॅस मोठा होता. पण काय झालं माहिती आहे का, वाशिमला मिष्टी त्याच्यावरती पडली होती, किचन ओट्यावर चढली आणि त्याच्यावर जाऊन पडली. तर तिकडचा जो गॅस आहे तो तुटलाच आहे आणि ते रिपेअर करायचं राहिलेच आहे. तर त्याला करून घेईल मी आता लवकरच. तर आता इथे माझ्या पोळ्या करायच्या चालू आहेत. तर मला 4-5च पोळ्या करायच्या होत्या इथे. आणि माझ्यासाठी 2 फुलके केले आणि 3 पोळ्या केल्या. अशा 5 पोळ्या झालेल्या आहेत. आणि इथे बघा मस्त माझा एक शेवटचा जो फुलका होता तो एवढा भारी फुगला होता, टुम्म एकदम. आणि जसा मी कॅमेरा म्हणजे बॅक कॅमेऱ्याने दाखवायला गेले तसं तो घालून थोडासा करपून गेला. हे बघा एकदम भारी टुम्म असं फुगला होता. तर हे बघा भाजी पण रेडी आहे, पोळ्या पण झाल्यात आणि माझा पसारा असा झालेला आहे आता किचन ओट्यावरचा. तर सर्व आवरून घेते आता.
स्वयंपाक वगैरे झाला आहे आणि सर्व आवरून पण घेतलं आहे सामान किचनवरचं वगैरे. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला तुम्ही जे माझे व्हिडिओ पाहतात त्यांना आता नेक्स्ट ब्लॉग जो आहे कुठल्या विषयावर किंवा काय बघायला आवडेल ते पण कमेंटमध्ये सांगत जा, म्हणजे मी तुमच्यापर्यंत तुमच्या आवडीचे ब्लॉग शेअर करत जाईल. तर चला बाय बाय, भेटूया अशाच नवीन छानशा ब्लॉगसोबत.